चला तर मंडळी, उन्हाळी वाळवणामध्ये बनवला जाणारा पदार्थ म्हणजेच मूग वड्या आज आपण बनवूया। त्यासाठी अर्धा किलो मूग डाळ एक 3 ते 4 तासासाठी छान अशी भिजत घातली आहे। त्यानंतर डाळ छान अशी भिजल्यानंतर आपल्याला स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घ्यायची आहे आणि एका चाळणीमध्ये काढून छान असं पाणी निथळून घ्यायचं आहे। त्यानंतर एका कॉटनच्या कपड्यावर टाकून आपल्याला डाळ एक 2 ते 3 मिनिटांसाठी छान अशी सुकवून घ्यायची आहे उन्हामध्ये। आणि डाळ अशी छान अशी सुकल्यानंतर आपल्याला काढून घ्यायची आहे। त्यानंतर एका भांड्यामध्ये आपल्याला थोडी डाळ, भरपूर असा लसूण आणि जिरं टाकून एक बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे। बघा अशा प्रकारे एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे आपल्याला। अशाच प्रकारे सर्व पेस्ट थोडी थोडी डाळ टाकून आपल्याला मिक्सर मधून फिरवून घ्यायची आहे। बघा अशा प्रकारे। नंतर त्यामध्ये चवीनुसार असं मीठ टाकायचं आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि सर्व हे एकजीव करून हा पेस्ट छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला। आता याच्या वड्या पाडण्यासाठी एका ताटामध्ये 2 ते 3 थेंब तेल पूर्ण ताटाला लावून घ्यायचं आहे आणि हाताला थोडं पाणी घ्यायचं आहे आणि पाणी लावून सर्व वड्या आपल्याला अशा प्रकारे घालून घ्यायच्या आहेत। वड्या पूर्ण एकसारख्या आकारामध्ये घालायच्या आहे, बारीक बारीक छान अशा एकसारखा आकार आला पाहिजे। बघा छान अशा वड्या घालून घेतलेल्या आहेत। याला छान असं 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळू द्यायचं आहे आणि वर्षभर टिकणाऱ्या वड्या आपल्या छान अशा तयार झालेल्या आहेत।